हाय, हॅलो, नमस्कार. मी विद्या नन्नेर या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते. तर चला तर मी आज साडीचा लेहंगा शिवून दाखवणार आहे. साऊथ इंडियन पॅटर्न. तर हा माप आहे 14 ते 15 वर्षाच्या मुलीचा. 15-16 पर्यंत येऊ शकतो असा आपल्याला थोडा वाढत्या मापाचा शिवायचा आहे. तर इथे बघा मी साडीची घडी मोडली आणि आपल्याला पदर कट करून घ्यायचा आहे. तर इथे बघा मी साडीची पदर कट केलेला आहे. तर आता इथे आपण घडी करून घ्यायची आहे, जी काही साडी उरली त्याची. आणि ते 37 इंच उंची घेतलेली आहे, तिथून मी कट करून घेते. मोठे काठ खालच्या साईडने ठेवायचे. अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर इथे बघा अस्तरची 4 पदरी घडी घातलेली आहे. तर इथे आपल्याला 8 इंचावर टिक मार्क करायची आहे. आपल्याला या बाजूने 1 इंच बंद घडीकडून आणि ते आपल्याला थोडा 8 पर्यंत गोलाकार देऊन घ्यायचा आहे नंतर. तर आता आपल्याला उंची घ्यायची आहे. जेवढा अस्तर आहे तेवढं मी वापरणार आहे. तर इथे 31 आहे. तर इथे मी 31 अशा पद्धतीने सर्वीकडे माप टाकणार आहे. 31 आणि अस्तर कट करणार आहे आपला घेर अस्तरचा. तर इथे बघा मी पट्टीने आपल्याला अशी तिरपी रेष मारून घ्यायची आहे. इथे आता थोडं अस्तर कमी पडलं होतं, तर तिथे मी जॉईंट देणार आहे. तर इथे बघा आपण 1 इंच आपल्याला आकार द्यायचा आहे, तर ते कट करून घेऊ. आणि ते जॉईंट द्यायचं आहे. तर चला तर मग मशीनवर मी जॉईंट करून घेते. तर इथे आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. अस्तर जॉईन करायचं आहे एका बाजूने. आपल्याला इथे खालच्या बाजूनी डबल फोल्ड घडी घालायची आहे, म्हणजे टिप मारायची अशा पद्धतीने. सगळीकडे आपल्याला असे थोडं थोडं कापड धरून आपल्याला डबल फोल्ड घडी घालून आपल्याला टिप मारायची आहे सगळीकडे.
इथे आपल्याला अस्तर ठेवायचं आहे, जे कमरेकडची बाजू आपली आहे ती त्यावर साडी ठेवायची आहे आणि अशा 1.5 इंचाच्या आपल्याला प्लेटा टाकायच्या आहेत. 1.5 किंवा 2 इंचाच्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता. इथे मी 2-2 इंचाच्या प्लेट टाकलेल्या आहेत. तर इथे प्लेटा टाकणं झाल्यावर मी उरलेली साडी कट करून घेणार आहे सरळ ठेवून. तर इथे आता 4.5 इंचाचा मी बेल्ट तयार करणार आहे. तर इथे बघा मी अस्तर ठेवलेलं आहे त्यावर आणि आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. तर इथे मी लांबी घेतलेली आहे, 35 भरली होती तर 36 1 इंच वाढवला आहे साईडने टिपा मारण्यासाठी. इथे आपल्याला अस्तर अशा पद्धतीने हे करून आपल्याला दाबटीप द्यायची आहे सगळीकडे. आता आपल्याला आपल्या जे लेहंगा आहे त्यावर आपल्याला काठ असे ठेवायचे आहे आणि उलटी साईड आणि टिप मारायची आहे. आपल्याला व्यवस्थित काठ धरून आपल्याला अशा पद्धतीने टिप मारायची आहे व्यवस्थित, कुठेही मागे पुढे न करता. ज्या आपण प्लेटा टाकल्या तेही व्यवस्थित करायच्या आणि काठ ठेवून आपल्याला टिप मारायची आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथे बघा आता आपल्याला अस्तर आहे ना अशा पद्धतीने ठेवायचं आहे, उलटी साईड ठेवायची आहे आणि तिथे दाबटीप द्यायची आहे आपल्याला बेल्टला. इथे आपली दाबटीप मारणं झालेली आहे. तर इथे आपल्याला बघू शकता, इथे आपल्याला अस्तर अर्धा इंच फोल्ड करायचे आहे ना, इथे टिप मारायची आहे व्यवस्थित. अर्धा इंच आपल्याला अस्तर फोल्ड करायचं आहे आणि दाबटीप देऊन घ्यायची आहे.
तर इथे आपल्याला प्लेटावर प्रेस फिरवायची आहे, जेणेकरून आपल्या प्लेटा व्यवस्थित पडतील. तर हे बघा, मी जे बेल्ट केलं 4.5 इंचाचा तो फोल्ड केलेला आहे आणि ती नाडी बनवली आणि त्याला लटकन सुद्धा बनवलेले आहेत. तर इथे आपला लेहंगा शिवणं झालेला आहे. तर इथे बघा, तर कसा वाटला तुम्हाला ते नक्की सांगा कमेंट करून. ही पट्टी मी फोल्ड केलेली आहे, कुठेही धागे दोरे निघणार नाही अशा पद्धतीने शिवलेला आहे. उंची घेरही आपला व्यवस्थित आलेला आहे. तर यावरील ब्लाऊजही शिवलेला आहे, तुम्हाला दाखवत आहे. तर इथे बघा, प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे, बोटनेक डिझाईन टाकलेली आहे, बॅक हुक आहे, शूज ही डिझाईनच्या शिवलेले आहेत. तर चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. मनापासून धन्यवाद. चला तर बाय.